श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की तुळशी मातेला पाणी घालताना आपल्याला कोणते 2 प्रभावशाली मंत्र हे म्हणायचे आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरठा हा का असावा, उंबरठा हा आपल्या घरासाठी किती महत्त्वाचा आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उंबरठ्याचे महत्त्व आणि आपल्या घराला आपण जो काही उंबरठा हा लावणार आहोत तो कसा असावा याबद्दलची संपूर्ण माहिती ही घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजेच अशीच नवनवीन अधिक माहिती ही तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मिळत राहील. त्याचप्रमाणे स्वामी सेवेची तसंच गुरुचरित्र पारायणाची अधिक माहिती ही माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नेहमी मिळत राहील. आणि अधिक वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आता उंबरठा म्हणजे काय, तर उंबरठा म्हणजे दरवाजाच्या आतून एंट्री करताना आपल्या पायाखाली जी काही लाकडाची कमान येते त्यालाच आपण उंबरठा असं म्हणत असतो. फार पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे उंबरठ्याचे पूजन हे केले जाते. आपल्या घराचा उंबरठा हा जर चांगला असेल तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही भरभरून राहत असते. आपल्या घरामध्ये आपल्याला ऐश्वर हे लाभत असतं. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरठा असेल तर घराच्या बाहेरची नकारात्मक विचार हे आपल्या घरामध्ये येत नाही. कुठलीही नकारात्मक शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. एखादी कुठलीही बाहेरची व्यक्ती आपल्या घरी येते तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये कोणते विचार चालू आहेत हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश हा होत असतो आणि आपल्या घरामध्ये कटकटी, चिडचिड, भांडणे, संपत्तीची कमतरता यासारख्या घटना या घडू लागतात. यासारख्या घटना आपल्या घरामध्ये घडू नये यासाठी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरठा हा चांगल्या प्रकारे योग्यरित्या दरवाजाला लावला हा पाहिजे, तरच आपल्या घरामध्ये बाहेरील नकारात्मक विचार हे प्रवेश करणार नाही. उंबरठा हा आपल्या घराचा एक सुरक्षा रक्षकच आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान हे आपल्याला लाभावी यासाठी मुख्य दरवाजाला उंबरठा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आपण हा उंबरठा चांगल्या आणि योग्य पद्धतीने जर लावला तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान हे नांदतं. मग आपलं घर हे कुठेही असो, फ्लॅट सिस्टीममध्ये जरी आपलं घर असेल तरी सुद्धा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरठा हा असलाच पाहिजे. आपल्या घराच्या सीमा या आपल्या दाराचा उंबरठा हा निश्चित करत असतो आणि उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर जात नाही आणि नकारात्मक ऊर्जा ही उंबरठ्यामुळे घरामध्ये प्रवेश करत नाही. बाहेर कुठलीही नकारात्मक शक्ती ही त्या उंबरठ्यामुळे रोखली जाते आणि ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरातली जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा या उंबरठ्यामुळेच आपल्या घरामध्येच राहते, ती बाहेर जाऊ शकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की आपल्या घराच्या दाराचा उंबरठा हा जर मजबूत असेल तर कोणीही आपल्या कुटुंबामध्ये मतभेद हा निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू आपल्या घरामध्ये प्रवेश हा करू शकत नाही. उंबरठ्याशिवाय आपली वास्तू ही अपूर्ण आहे. तर याप्रमाणे आपल्या घराच्या उंबरठ्याचे महत्त्व हे आहे. आपल्या घराच्या ऊर्जा नियंत्रणासाठी उंबरठा हा फार महत्त्वाचा आहे. तर हे आहे उंबरठ्याचं महत्त्व. आणि आता हा उंबरठा कसा असावा याबद्दल आता आपण माहितीही बघूया. आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा हा लाकडी असावा. सागवानी लाकडाचा असेल तर अतिशय उत्तम. आपला मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा हा शास्त्रशुद्ध असेल तर हा उंबरठा आपल्या वास्तूमध्ये भरभराट आणि ऐश्वर्य घेऊन येत असतो. आपल्या घराचा उंबरठा हा घेताना आपल्याला काळ्या रंगाचा उंबरठा हा आपल्या घरासाठी घ्यायचा नाहीये. तसेच घराचा उंबरठा हा मार्बल, सनमायकाचा किंवा ग्रेनाइटचा किंवा जंगली लाकडे आणि तसंच बांबूच्या लाकडांचा सुद्धा नसावा. त्याचप्रमाणे आपल्या घराचा मुख्य उंबरठा हा सुद्धा दुभंगलेल्या अवस्थेमध्ये नसावा. उंबरठ्याच्या बाहेर चप्पल या उलट्या पडू देऊ नये, म्हणजे घरात त्यांचे शुभ संकेत हे आपल्याला मिळत नाही. चप्पल काढताना नेहमी दरवाजाच्या साईडला ही आपल्याला ठेवायची आहे. दरवाजाच्या समोर उंबरठ्याजवळ आपल्याला कधीही चप्पल आणि बुटे काढायचे नाहीये. त्याचप्रमाणे आपल्याला उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून हे घरामध्ये यायचे नाहीये. मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला कधीही पाय ठेवायचं नाहीये. त्याचप्रमाणे काही लोक घोड्याची नाल ही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर लावतात, तर ती तशी लावू नका. घोड्याची नाल ही जर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायची असेल तर ती दरवाजाच्या वर, म्हणजे वरच्या बाजूला, वरच्या चौकटीला, आपल्या दरवाजाच्या वरच्या चौकटीला आपल्याला लावायची आहे. ज्याप्रमाणे आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो त्याचप्रमाणे दरवाजावर उंबरठा हा नेहमी असतो. आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व, पश्चिम, उत्तर, ईशान्य, वायव्य या कुठल्याही दिशेला असेल तर ते चालेल आणि त्यानुसारच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारानुसारच त्या दिशेला मुख्य उंबरठा हा लावायचा आहे.
फक्त आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिणेकडे नसावे, म्हणजेच आपल्या घराचा मुख्य उंबरठा हा सुद्धा दक्षिण दिशेकडे येणार नाही। आणि ज्याप्रमाणे आपण रोज न चुकता घरी देवपूजाही करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्याची सुद्धा अगदी रोज पूजाही करायची आहे आणि गंधफूल अक्षता हे आपल्याला आपल्या उंबरठ्याला रोज वाहायचे आहे। याप्रमाणे अगदी रोज उंबरठ्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि मुख्य उंबरठ्याजवळ आपल्याला दिवा हा सुद्धा लावायचा आहे। त्याचप्रमाणे अगरबत्ती ही सुद्धा आपल्याला मुख्य उंबरठ्याजवळ आपल्याला रोज लावायची आहे। तसंच आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन हे सुद्धा अगदी न चुकता करायचे आहे। आणि आपल्या वास्तूतील सकारात्मकतेसाठी या उंबरठ्याला आपल्याला अगदी रोज न चुकता प्रार्थनाही करायची आहे। आपल्या घराच्या उंबरठ्याची आपण अगदी रोज नित्यनेमाने पूजा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचे आगमनही होत असते। आधुनिक शास्त्र असं सांगतं की घरामध्ये प्रवेश करणाऱ्या पृथ्वी, सूर्य आणि चंद्र ऊर्जेचे संतुलन आपला उंबरठा हा राखत असतो आणि ह्याच उंबरठ्यातून आपली लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। उंबरठ्याविषयी अनेक नियम हे सांगितले जातात, जसं की उंबरठ्यावर कधीही बसू नये, उंबरठ्याला आपल्याला कधीही आपला पाय हा लागू देऊ नये, त्याचप्रमाणे उंबरठ्यावर उभं राहून कधीही शिंकू सुद्धा नये, असे नियम हे उंबरठ्याबद्दल सांगितले गेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत हे सुद्धा आपल्याला उंबरठ्यावर उभे राहून कधीही करायचे नाहीये। आपल्या घराचा मुख्य उंबरठा हा मार्बलचा किंवा इतर कुठलाही असण्यापेक्षा जर तो सागवानी लाकडाचा असेल तर अतिशय उत्तम, कारण त्यामुळे चुंबकीय शक्ती आपल्या घरामध्ये बंदिस्त होऊन जाते आणि ती बाहेर येत नाही। उंबरठा हा आपल्या घराचा आत्मा आहे आणि हा आत्मा म्हणजेच उंबरठा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे आणि त्याच्या संबंधीचे जे काही नियम आहेत ते आपल्याला अगदी नेहमी न चुकता पाळायचे आहेत। आणि नेहमीच आपल्याला आपल्या घराचा मुख्य उंबरठा हा स्वच्छ ठेवायचा आहे आणि त्याची पूजन हे आपल्याला अगदी नियमित करायचे आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य वृद्धी होईल आणि कुठलीही आर्थिक अडचणही येणार नाही आणि त्यासोबतच लक्ष्मी मातेचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत राहील। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये उंबरठ्याबद्दलची संपूर्ण माहिती ही बघितली आहे। उंबरठ्याचे महत्त्व काय आहे आणि आपल्या घराचा मुख्य उंबरठा हा कसा असावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।